नमस्कार. माझ्या मराठी बोलू कौतुके पर्यामृतातेही पैजा जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. जोईत थोडेसे पीठ होते, पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून त्या एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देई, ओम भिक्षाम देई. त्याने कर्मठ माणूस आला. त्यांनी थाटकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. परत त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाले, ए पोरा, इकडे इकडे इकडे. संन्यासाचाच पोरगणार आहे तू. भिक्षा पाहिजे का तुला? ये ये. हे घे पीठ. आणि पीठ म्हणून जोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी चोरली आणि म्हणाला, अरे थांब थांब, या भाकरी पण घेऊन जा. कसं काय रे? डोळे फाडून काय बघतो? चल निघ. भिक्षा पाहिजे. संध्याकाळची वेळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवात लावली. ही मूर्ती तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण. तिने हात जोडून रामरक्षा म्हणू लागली. तिला चौल आली की ज्ञानदादा आलाय. तिने पटकन रामरक्षा ओळखली आणि आपल्या भावासाठी पाना मांडली. निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले. तेव्हा त्याने विचारले, हे काय दोघंच कसे? ज्ञानदादा कुठे आहे? त्याला भूक नाही म्हणतो तो. सोपानानं उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं? थांब, मीच बोलून आणते त्याला. असे म्हणून मुक्ताई खोपटात गेली. हे कोळपट म्हणजे तिच्या ज्ञानदात्याची एकांत जागा. गवत रचलेल्या जागेत लोहर येईल तेव्हा जाऊन बसायचा. दादाची झोळी तर इथेच दिसी. अगं बाई, या झोळीत तर माती आणि शेड्याच्या गौरव कुणा दुष्टने हे केला असणार. म्हणून तर ज्ञानदादा रुसून बसले. ए ज्ञानदादा, ताठी उघड ना, ताठी उघड ना ज्ञानदादा. ज्ञानदादा ऐकलंस? सर्वे चिंता क्रोध मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावल मनाचा, साही अपराध जगनाचा. ताठी उघडा ज्ञानेश्वरा. ईश्वरा घे झाले वन्नी, संत सुखे भावे पाणी. विश्वपट ब्रह्मा दोरा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, कुणी वाईट वागलं तर क्षमा करावी हे तूच सांगतोस ना? आणि या सत्ताच राहून बसल्यात. अरे शेत उगवतं, ते काठी खुपायचे, फुले फुलतात, तिथे नाग निघायचे. केवढा फुलतो तिथे नाग निघायचे. असं रे काय दादा? सारं जग जाईल. अगीसारखं दाहात झालं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल असायला घ्यावं. दातांनी जीभ चवली तर कुणी 32 तोडतं काय? अरे या उर्मट लोकांमुळे साऱ्या जगावर रुसायचं. तुम्हा संत पंडितांवर तर खूप मोठे जबाबदार आहे. तुम्ही योग्य विश्वाला तारायला हवं. हे मीच सांगायला पाहिजे का? अरे ज्ञानदादा, दमले रे मी ज्ञानदादा. पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाहीये का? विसरणारे राग, क्षमा कर या लोकांना. तुझ्या पाठ प्रेम करणारे या दुर्मिळ लोकांसाठी दार उघड. अन्नाला चटपटणारे या समाजासाठी दार उघड. ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दार उघड. तुझं सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. दार उघड. विश्व कल्याणासाठी घरीत असलेली साद ऐकून ज्ञानेश्वर कडबडून जागी झाले. मुक्ताईने त्यांच्या आयुष्यातील पसरलेल्या नैराश्याचा काळ दूर केला. त्यांनी धावत येऊन दार उघडले. दारात उभं राहिलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झाली आहेस. तुम्हाला संतांच्या ठायी असणाऱ्या गुणांची आठवण करून दिली आहेस. मला आता विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखरच मुक्ताईने त्यांच्या आयुष्यातील पसरलेल्या नैराश्याचा काळ दूर केला. सर्वे सुखेन सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि
मा कष्टीत दुःख मापुनिया. धन्यवाद.